हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? आज बनवणार आहेत मस्त की एक चटपटीत अशी भाजी. आणि जो मसाला तुम्ही कोणत्याही भाजीत किंवा कशातही वापरू शकता. त्यासाठी एक पॅन मी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर बघा एक कांदा, एक चमचा तेल टाकून मस्तपैकी असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत आपण. मंद गॅसवरच आपण भाजून घेऊया थोडा ब्राऊन होईपर्यंत. हा मसाला तुम्ही चिकन, मटन किंवा कोणत्याही भाज्या वगैरे त्यांच्यासाठी पण वापरू शकता आणि मस्तपैकी अशा याच्या सुक्या भाज्या पण तुम्ही रेडी करू शकता. तर इथे मी लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत 6-7, ते आपण मस्तपैकी 2 मिनटं आपण भाजून घेणार आहोत. आणि इथे सुकं खोबरं मी 2 वाटी टाकलेलं आहे. तर इथे मी रेडीमेड सुकं खोबरं वापरलं होतं. जर तुम्हाला हे किसून त्याचा मागचा भाग काढून सुका खोबऱ्याचा तो तसा पण वापरू शकता किंवा अख्खा पण वापरू शकता बघा. आणि परत याला 2-3 मिनटं आपण भाजून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये काही खडे मसाले टाकलेत. ते एक चमचा धने, दालचिनी तुकडा, 4-5 लवंग, काळी मिरी, एक चक्री फूल आणि एक जावित्री. असे जे मसाले असतील ते घरातले टाका, नाही तर नसेल तर गरम मसाला पण टाकला तरी होऊन जाईल. इथे बघा हे सगळं मी 5 मिनटं सगळं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे. बघा किती मस्तपैकी हा मसाला तुम्ही पाणी न टाकताच मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या थंड झालं. आणि तुम्ही हा कोणत्याही भाजीसाठी वगैरे टाकू शकता किंवा कोणत्याही याच्यासाठी. तर इथे मी वांग्याची भाजी पण बनवून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघा वांग्याला 4 काप केलेले. जो मसाला आपण घेतला होता ते ग्राइंड करून घेतलेला तो मसाला घेतला. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली, 1 ते 1.5 चमचा जेवढं तुम्हाला लाल तिखट पाहिजे 2 चमचे लाल तिखट टाकले, अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय. हा मसाला वापरून तुम्ही शिमला मिरची वगैरे या पण भाज्या मस्त भरून करू शकतात. इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे 2 चमचे आणि मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. तर भरलेल्या भाज्या कोणत्याही तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये. इथे मी थोडंसं पाणी घेऊन मिक्स केलं आहे. आणि हा मसाला तुम्ही मस्त की आरामशीर 8 ते 10 दिवस आरामशीर बाहेर पण टिकू शकतो, फ्रीजमध्ये पण टिकू शकतो, कारण आपण याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे. थोडंसं पाहिजे तर तुम्ही तेल टाकून ठेवू शकता. तर इथे मी वांग्यांच्या कापमध्ये हा मसाला मस्तपैकी भरून घेणार आहे बघा. अशा कधी कधी मसाल्याच्यावाल्या भाज्या आपण करू शकतो. त्याच्यासाठी हा मसाला तुम्ही एकदा करून ठेवला तर आपल्याला पाहिजे तेव्हा मस्तपैकी भाज्या अशा रेडी होतील. बघा मस्तपैकी पूर्ण दाबून मी याच्यामध्ये भरलेला आहे. अशा पद्धतीने आपण बाकीचे पण वांगी भरून घेणार आहोत. आणि मी थोडंसं ऑइल टाकलेलं आणि त्याच्यामध्ये थोडं जिरं आणि जिरं तडतडले की थोडं हिंग टाकणार आहे चिमूटभर. तुम्हाला जर कांदा वगैरे टाकायचा असेल तर टाकू शकता. मी लसूण पाकळ्या टाकलेले 4-5 चिरून असं त्यांचा लसणाचा चांगला मस्तपैकी फ्लेवर येतो, त्याच्यासाठी लसूण टाकलेला आहे. तुम्हाला कांदा पाहिजे तर तुम्ही कांदा पण टाकू शकता. म्हणजे वाटण्याने आपलं ते थोडंसं राहिलं असं तर असंच म्हणजे तुम्ही टाकून असं मिक्स करून घ्या. आणि आपले वांगे आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार बघा. हे मंद गॅसवर मस्तपैकी आपण शिजवून घ्यायचं. थोडं इथं मी बघा याच्यामध्ये जे आपण भांड्यात टाकलं तर त्याच्यातच पाणी टाकून थोडं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. कारण आणि मस्तपैकी मंद गॅसवर याला 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं. थोडं वरती पाणी का ठेवलं करपायला वगैरे नको, म्हणजे त्याचं वाफ होऊन मस्तपैकी त्याच्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. आणि बघा 5 ते 7 मिनटात मस्त आपली वांगी कशी टेम्पटिंग दिसत आहेत. त्याच्यानं आता मी पलटी करून घेणार आहे आणि पलटी करून परत आपल्याला शिजवून घ्यायचं. ते तर मी टर्न करून परत याला 2-4 मिनटं शिजवून घेणार आहे मस्तपैकी. 7-8 मिनटं लागतात याला शिजायला, तुम्ही शिजवून घेऊ शकता. तर बघा मस्तपैकी आपली ही रेडी झाली. जास्त उलटी पालटी हलवू नका, कारण ती शिजल्यानंतर जास्त हे होऊन जातं. त्याच्यासाठी असं की आता इथे तुम्ही भाकरी चपाती बरोबर किंवा कशाच्या बरोबरही भाताबरोबर ही भाजी खाऊ शकता. बघा मस्त आणि टेस्टी वांगा मसाला रेडी आहे. थँक्यू फॉर